आपल्या समोर केलेलं कौतुक ही आपली स्तुती असते आणि आपल्या पाठीमागं केलेलं कौतुक हे आपलं अस्तित्व असतं. आणि म्हणूनच साधू संत लोक म्हणतात, कोणालाही न दुखवता जगणं यापेक्षा सुंदर कर्म असू शकत नाही. आणि हे ज्याला कळलं ना, त्याला दुसरं पुण्य कमवायची गरजच नाही. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर परवाच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. आणि हा व्हिडिओ आहे कालचा, तर काल व्हिडिओ नाही टाकू शकले मी. तर सुवासनी घालायच्या होत्या ना मला, त्यामुळं सुवासनी जेव घालायची तयारी चालू होती. त्यामुळं काल व्हिडिओ काही एडिट झालाच नाही. त्यामुळं कालचा व्हिडिओ मी आज अपलोड करते. आणि आज सुवासनी जेव घातल्यात ना मी, आजचा व्हिडिओ उद्या येईल. तर सकाळचं कवळं ऊन पडलं होतं चांगलं. फौजी साहेब म्हणले चल आपण उन्हाला बसू थोडंसं, कारण ऊन खाल्लेलं पण चांगलं असतं नाही का शरीरासाठी. तर मग मी स्वयंपाकासाठी कांदा कापत होते आणि नारळ होते 2-3 घरामध्ये. फौजी साहेबांना नारळ खूप आवडतो, तर ते नारळ फोडत होते. नारळ फोडला आणि ते स्वतः खात होते आणि मला पण खाऊ घालत होते, कारण मी नाश्ताच नव्हता केलेला. तर म्हणले नारळ तरी खा तू. तर उन्हाला बसल्या-बसल्या मी मग कांदा कापला, लसूण सोलला आणि घरामध्ये आलो आणि मग मी लागले स्वयंपाकाला. तर जेजुरी दर्शन आणि तुळजापूर दर्शन झाल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला सुवासनी जेवू घालायच्या असतात, गणजेवू घालायचे असते. तर 15 दिवसापूर्वी मी रविवारी गणजेवू घातले. पण सुवासनी जेवू घालायच्या तर एकादशी आली मंगळवारी आणि आता पाठीमागच्या मंगळवारी अंगारकी चतुर्थी आली. मग काय सुवासनी जेवू घालताच आले नाही. म्हणलं आता शुक्रवारीच मी सुवासनी जेवू घालते. तर मग ठरवलं, म्हणलं सुवासनी जेवू घालायचा कार्यक्रम करूया आपण. तर त्याचीच मला तयारी करायची होती. म्हणलं सकाळचा स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर मग गव्हाचं दळण करायचं होतं, ज्वारीचं दळण करायचं होतं, घरातले बरेचसे कामं. आणि रविवारी कोणता कार्यक्रम करायचा म्हणलं ना, मला कामाला मदत करू लागायला सगळे घरी भेटत आहेत. पण दुसऱ्या वारी कोणता कार्यक्रम करायचा म्हणलं ना, सगळे इकडे-तिकडं जातात. फौजी साहेब जातात, राजू जातं, मुलं जातात. मग मला सगळं एकटीलाच करावं लागतं. तर एका ताईंची कमेंट होती की ताई आमच्या नागवेलीच्या वेलावर रोग पडलाय. तर ताईंनो, नागवेलीच्या वेलावर शक्यतो रोग कधी पडत नाही. पण थंडीमध्ये काय होतंय, झाडं म्हणजे सुकल्यासारखे होतात किंवा झाडाचे पानं पानगळती होती, त्याचे पानं खराब झाले तुम्ही बघू शकता. म्हणजे एक सुद्धा पान निघत नाही बरं का. तर कलशासाठी मला पान काढायचं म्हणलं ना, मंगल कलशासाठी, तर पानच निघत नाही. तुम्हाला दाखवते जवळ मी आता कसे पानं झालेत, एकदम खराब झालेत. एकही पान तुम्हाला चांगलं दिसणार नाही वेलाला, एवढे पान आहेत तरी पण बरं का. हे पहा असे खराब होते, पानाचे शेंडे खराब होते. एकही पान तुम्हाला चांगलं दिसणार नाही थंडीमध्ये. आता थंडी गेली ना, सगळे पानं गळून जाते आणि त्यानंतर नवीन नवती फुटन आणि नवीन पानं येतील. मग ते पहा असे पिवळे गळायला लागले, तरी सगळे गळून जाते ना आता. इथं तर ही खिडकी आहे ना, गच्च भरलेली होती बरं का. इथं सुद्धा एवढे पानं होते, तर एकदम असे ते विरळ होऊन खाली गळत येत आता, ते पिवळे होऊन. आणि एकही पान इथं सुद्धा चांगलं राहिलेलं नाही. हे पहा सगळे खराब झालेले येतं. तर रोग नाही पडत, तर थंडीमुळं असं झाडांचं होतं, जरा पानं खराब होते. तर हे 5 जनावरं चरायला आलेले होते आणि शेण पण पडलेलं होतं जरा. म्हणलं चला शेण आपण गोळा करू. आणि बरेच दिवस झालं गेटच्या समोर मी सारवलंच नव्हतं, तर म्हणलं सारून पण घेते आता, शेण सापडलंय तर. आणि आसपास भरपूर जनावरं चरत होते ना, म्हणलं बरंचसं शेण मी सापडून आणते आता. आणि 4-5 गवरे पण थापून ठेवते, म्हणजे आपल्याला होळीला कामाला येतील. तर टब घेतला मी आणि थोडं इकडे-तिकडे फिरले ना, तर गच्च टब भरला होता बरं का शेणानी. पहिलं मी नवीन राहायला आले ना इकडं, एवढं शेण असायचं ना, तर मी शेण गोळा करायचे, त्याच्या गवऱ्या थापून वाळवायचे आणि मग चुलीला वापरायचे, म्हणजे चूल पेटवायचे. तेव्हा काय लाकडं-बिकडं नव्हते, कारण फौजी साहेबांच्या मित्राकडून आम्ही त्यावेळेस लाकडं वगैरे आणतच नव्हतो. तर आता लाकडं आणायला लागलो, त्याच्यामुळं काही गवऱ्यांची गरज पडत नाही. पण आता होळीसाठी मला हे शेण गोळा करायचे आणि गवऱ्या थापायच्यात. त्यानंतर आता थोडंसं सारवायला आणि नाही असं शेण सापडलं तरी पण पाठीमागं एका ताईंकडे आहे ना, गाई आहे ना, तर तिथून आम्ही शेण आणत असतो. तर हे पहा थोडंसं फिरले तर एकदम गच्च टब भरला होता, थोडं कमी. तर मग म्हटलं आधी सारून घेते, त्यानंतर मग गवऱ्या थापून देते. आता एवढ्या सुवासनी जेवू घातल्या ना, म्हणलं संक्रांतीची पण तयारी करावा, कारण संक्रांत पण जवळच आलेली आहे. वाण आणायचे, त्यानंतर साडी पण घ्यावा मनात विचार चाललाय, कारण असे महत्त्वाचे सण असतात ना मोजके वर्षाचे, तर त्याला असं साडी घ्यावीशी वाटते नाही का आवर्जून. त्यामुळं म्हणलं चला आपण एक साडी पण घेऊन येऊ. फौजी साहेब पण म्हणते तुला साडी आणू आपण. तर 2-3 दिवसांनी जाऊ नगरला. आणि संक्रांत जवळ आली ना, तर भरपूर मुलं आता पतंग उडवायला लागलेत बरं का. तर तुमच्या छोट्याल्या मुलांची काळजी घ्या आणि जे गाडी कुठं ऑफिसला वगैरे जातात ना बाहेर, त्यांना सुद्धा थोडीशी काळजी घ्यायला लावा, कारण आहे ना
फौजी साहेब असं ड्युटीवर जातात ना, तर ते भरपूर असे किस्से सांगत असतात. मांज्याने गळा कापला, कुठं काय कापलं, तर असं ते व्हायला लागलंय. त्याच्यामुळे भीतीच वाटते जरा. त्यामुळे असं कोणी चाललं ना ऑफिसला वगैरे गाडीवर, मुलं चालले कॉलेजला, तर ताईंनो आपल्या घरच्यांना गळ्याला मफलर वगैरे असं काहीतरी गुंडाळून जायला सांगत जा, म्हणजे तेवढं सेफ्टी नाही का. कारण तो पतंग आहे ना, वरती गेल्यावर हवेत छान वाटतो, पण तेवढा तो घातक पण झालाय. कारण आजकाल आहे ना नायलॉनचे ते मांजे यायला लागलेत नाही का. त्या उडणाऱ्या पतंगाकडं पाहिलं ना असं वाटतं आपलं आयुष्य पण त्या पतंगासारखं असावं. ना आवाजाचा हट्ट, ना उंचीचा गर्व. जिथं वारा थांबतो ना, तिथं थोडंसं थांबायला शिकावं. कारण बघा आता त्या दोरीवर सगळं अवलंबून असतं, तरी पण पतंग कधी दोरीला दोष देत नाही. ती उडत राहते, कारण विश्वास असतो की कोणीतरी खाली धरून ठेवलेलं आहे. आणि पतंग हवेतून कधी खाली पडलाच तरी पण आकाश काय रुसत नाही, ते फक्त आठवण करून देतं. स्वतंत्रता म्हणजे नेहमी सुख नसतं. आणि शेवटी पतंग जमिनीवर पडला ना, तरी तो कधीच हरत नाही, कारण त्याने उडण्याचा क्षण पूर्ण जगलेला असतो. या जीवनाच्या प्रवासात आहे ना, एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. आधार द्यायला थोडेच, पण धक्का द्यायला खूप लोक येतात बरं का. श्वास सोडल्यावर माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने साथ सोडल्यावर माणूस रोज थोडा थोडा मरत असतो. लहानपणी तर तुम्ही आम्ही सगळेच अल्लड असतो, पण आपला समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही, तर आपल्या आयुष्यातल्या आलेल्या अनुभवांवर अवलंबून असतं. रस्त्याने चालताना माणसाला ठेच लागली ना, तर माणूस खाली पाहूनच व्यवस्थित चालतो, आणि तोंड भाजलं ना, नंतर माणूस फुकूनच पितो. तर आयुष्याचं पण तसंच आहे. आता परवाच्या व्हिडिओला एका ताईंची कमेंट होती की ताई राग नका येऊन देऊ, पण तुमची तब्येत वाढलेली दिसती मला आता. तर राग कसला ताई, तुम्ही जे आहे तेच बोलल्या. कारण माझी आता तब्येत खरंच खूप वाढली, म्हणजे खूप नाही, म्हणजे 2-3 किलो वजन वाढलंय माझं. कारण थंडीमध्ये ना मी पूर्ण एक्सरसाइज, डाएट सगळं बंद केलेलं आहे. कारण थंडीमध्ये आपल्याला शरीराला आहे ना तेलकट, तुपट, ड्रायफ्रूटची गरज असते. कारण थंडीमध्ये आपलं स्किन ड्राय पडते, आणि थंडीमध्ये हाडं आपले ठिसूळ होतात. त्यामुळे आपण ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे हे ते मेथीचे लाडू खातो. तर मी पण मेथीचे लाडू बनवलेले आहेत ना, ड्रायफ्रूट वगैरे सगळं घालून. तर सकाळी ते पण मी खात असते, किंवा तिळाचे लाडू खात असतो. त्यानंतर गरम पाण्यामध्ये सकाळ सकाळ 1-2 चमचे गावरान तूप टाकून पित असतो आम्ही. तर शरीराची अशी काळजी घेतली ना, उतरत्या वयाला त्रास होत नाही. आता थंडी थोडी कमी झाली ना, मग मी एक्सरसाइज, डाएट वगैरे सगळं चालू करेन, पटकन कमी होऊन जाईल मग तब्येत माझी. तर हे पहा आता एका ताईची कमेंट येत होती सारखीच की तुम्ही गुलाबाची कटिंग मला लावून दाखवा. तर अशी गुलाबाची कटिंग घेतली बरं का. जास्त जाडसर पण नाही आहे, मीडियमच घेतली मी. कारण पाठीमागच मी गुलाबाची कटिंग केली होती ना, त्यामुळं जाडसर काड्या नाहीतच आहे, आणि त्यामुळं मी मीडियमच घेतली. आणि आता ही काडी घेतली ना मीडियम कापून मी, तर ती अशी तिरकी कापायची बरं का, अशी सरळ नाही कापायची. थोडंसं तिरकट कापायचं, आणि कापल्यानंतर कोरपड लावायची त्याला. आणि कोरपड लावूनच आपण ती मातीमध्ये लावून द्यायची, म्हणजे ते कोरपडीने काय होतं, फंगल वगैरे पकडत नाही त्या कटिंग. आणि कटिंग लावताना एक नाही लावायची, 2-4 लावायच्या, म्हणजे एखादी जरी खराब झाली तरी त्याच्यातून 1-2 त्या फुटतातच. आणि गुलाबाच्या कटिंगला आपण कोरपड लावल्यानंतर आपण ती मातीमध्ये लावतो, आणि मातीमध्ये लावल्यानंतर त्या कटिंगच्या वरून आपण प्लास्टिकची पिशवी घालायची, किंवा एखादा असा छोटासा टप असेल, छोटीशी बादली असेल, ते आपण 2-4 दिवस त्या कटिंगच्या वरून ठेवून द्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये ऊब तयार होती, आणि त्या उबीमुळं ती कटिंग पटकन फुटल्या जाते. आणि गुलाबाची कटिंग लावायची असेल ना, तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लावू शकता बरं का. त्यानंतर जास्त उन्हाळा चालू झाला ना, मग नाही फुटत बरं का. आता टेरेसवर येताना मी डाळ आणली होती. डाळ नेसून ठेवते म्हणलं पुरणासाठी, आणि दळण पण करायचं होतं. तर माझं ब्लाऊज थोडंसं ढगाळ-मगाळच आहे बरं का. म्हणजे ते फिटिंग व्यवस्थित झालेलं नाही, जरा ढिल्लच आहे. त्याच्यामुळे ते मला कसं तरीच वाटत होतं, थोडंसं अनकम्फर्टेबल. पण तरी म्हणलं चला घालते, 1 दिवसांनी काय व्हायचं, त्याच्यानंतर मग टिप मारन त्याला. माझ्याकडं माझी मशीन आहे, पण तरी पण मला टिप मारायला सुद्धा वेळ मिळत नाही बरं का ताईंनो. आणि मध्ये 2 दिवस आभाळ आलं ना, तर थंडी कमी झाली, पण परत थंडी वाढली बरं का. 2 दिवस थंडी कमी झाली होती ना, एवढा आनंद घेतला ना मी. बाहेरचं सगळं व्यवस्थित सडा रांगोळी टाईमशीर मी सकाळचं आवरायचे. बाहेरचं वातावरण एकदम छान वाटायचं. पण जशी थंडी पुन्हा वाढली ना, तसं पुन्हा बाहेर जायचं बंद झालं. ऊन पडल्याशिवाय पुन्हा जातच नाही मी. एवढी जास्त थंडी ह्या वर्षी फार नको नको झाली त्या थंडीने. असं झालंय कधी कमी होईल थंडी, आणि मी कधी मस्त बाहेरचा उन्हाळ्याचा आनंद घेईन. उन्हाळ्यामध्ये गरम झालं ना, तरी पण फॅन लावता येतो, एसी लावता येते, पण हे थंडीचं लईच अवघड झालंय. आणि कधी कधी काय होतं ताईंनो, मी एकटी असले ना घरी शूट घ्यायला, तर मला असं एकटीलाच तुमच्याशी बडबड करावं लागतं. आणि सगळे घरी असले ना, मग मी सगळ्यांचं व्हिडिओ शूट करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते. पण कधी कधी काय होतं, आता
दिवसा मी जर शूट घेतलं ना व्हिडिओ, तर मग फौजी साहेब जातात, राजू पण जातो, मुलं पण जातात कॉलेजला, क्लासला. मग मला एकटीलाच असं ट्रायपॉड लावून शूट घ्यावं लागतं. आता टेरेसवरती आकाशला खूप आवडतं बरं का, तर मी आले टेरेसवरती. आकाश पण आला होता. त्याला म्हटलं थोडंसं शूट घे रे माझं, नाहीतर मग मला ट्रायपॉडला लावावं लागेल. तर म्हणला ठीक आहे मम्मी, घेतो मी शूट. तर असं आहे, कोणी भेटलं ना त्याच्या हातामध्ये मोबाईल द्यायचा नाही, तर मग सरळ ट्रायपॉडला मोबाईल लावून द्यायचा. आता बऱ्याचशा माझ्या ताईंनी यूट्यूब चालू केलं आहे बरं का, तर त्यांच्या बऱ्याचशा कमेंट असतात किंवा इंस्टाग्रामला पण भरपूर मेसेज असतात की ताई आम्ही नवीन यूट्यूब चालू केलं आहे, तर कसं काय, व्हिडिओ कसे काय काढायचे, काय एडिटिंग कशी करायची, किंवा चॅनल ग्रो कसं करायचा काय. तर मी माझी यूट्यूबची जर्नी तुमच्याशी लवकरच शेअर करणार आहे. म्हणलं आता चला एवढं आवडतंय, तर उद्या घालायच्यात मला सुवासनी जेव. तर त्याचीच तयारी चालू आहे आता. फौजी साहेबांनी चाललो बाजारामध्ये, ते उशिरा आले ड्युटीवरून. तर ते म्हणले चला आपण जाऊन येऊ, कारण मला सुवासिनीसाठी पीस पण आणायचे आहेत, त्यानंतर मेथीची भाजी असं आणायचं आहे. नैवेद्यासाठी मेथीची भाजी पण लागन. तर फौजी साहेब मी चालत आता बाजारामध्ये, आणि जाता जाता म्हणलं सुवासिनी पण सांगून द्यावं. तर संध्याकाळी थोडीशी थंडी सुटली ना, फौजी साहेब बोलते तर टू व्हीलरवर नको जायला, आपण मोठी गाडीच नेऊ. त्यामुळे त्यांनी काढली आता मोठी गाडी. चला. आता आमच्या इथं केडगावमध्ये ना भूषणनगरला हे महावीर दुकान आहे, तर त्याच्यामध्ये छोटे मोठे जे आपल्याला कपडे लागतात ना ते सगळे मिळून जातात, कुठं जायची गरजच पडत नाही. तर तिथं आलो होतो आम्ही मग पीस घ्यायला. तर कधीच्या नवत आपल्या घरी येणार आहेत ना सुवासनी, त्याच्यामुळे म्हणलं चांगलेच पीस घ्यावं मग. तर मग मी फाडून घेतले पीस सगळे, आयते नाही घेतले. गेले गेले मला त्याने ते गठ्ठ्यातलेच दाखवले पीस, पण ते एवढे चांगले नव्हते, 40-40 रुपयाचेच होते. त्याचं म्हणजे कापड एवढं भारी नव्हतं, त्यामुळं म्हटलं मला तुम्ही फाडून द्या आता. तर मग त्या भैयांनी सगळे ते वरून पिसाचे बंडल काढले आणि मला त्याच्यातून मग 7 पीस फाडून दिले. तर पीस घेतले तिथून आणि निघलो. चला, अजून भाजीला घ्यायचंय. तर पीस घेतल्यानंतर आलो आम्ही भाजीपाला मार्केटमध्ये. तर फौजी साहेब काय बोलले, सगळ्यात आधी आपण आता पाणीपुरी खाऊ आणि त्यानंतर भाजीला घेऊ. तर हे पा, फौजी साहेबांना खायची पाणीपुरी है ना. खायची ना. मी काय फ्रीजमध्ये भाजीपाला जास्त नेऊन ठेवत नाही, मुलं येतात आणि फ्रेश भाजीपाला रोज घेऊन जातात. पण 7-8 दिवसातून मी एकदाच येत असते. तर कधीचे नव्हत असं बाजारात आल्यानंतर पाणीपुरी खाण्याचा आनंद घेत असतो आम्ही. आता पाणीपुरी खाऊन झाली होती, फौजी साहेब त्यांना पैसे देत होते आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर ती कडक एक पुरी देतात पहा, मसाला पुरी देतात, मसाला पापडी म्हणतात त्याला. एवढी भारी लागती ना ती. तर ती खाल्ली आम्ही आणि निघलो मग तिथून. आता बाजारामध्ये मेथीची भाजी खूप स्वस्त आहे बरं का, 10 रुपयाला गड्डी असती. पण ह्या दिवसात आहे ना त्या मेथीच्या भाजीवर मावा पडलेला असतो, म्हणजे एकदम छोटे छोटे काळे किडे असतात, ते दिसत पण नाही बरं का. पण जेव्हा आपण ती निसून पाण्यामध्ये घालतो ना, तर ते किडे छोटे छोटे आहेत ना, मग ते पाण्यावरती असे तरंगलेले असतात. तर असं होतंय. त्यामुळं मेथीची भाजी आम्ही खाणं थोडंसं कमीच केलंय आता. पण आता नैवेद्यासाठी लागणार होती, म्हणलं चला 2 गड्डी घेते आणि निसून 2-4 पाण्याने व्यवस्थित धुवून घेईन मग. आता बाजारातून घरी आल्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा होता आणि दुसऱ्या दिवशी सुवासिनीची तयारी पण करायची होती. तर चला, हा छोटासा व्हिडिओ मी तर सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.